कधी कधी आयुष्यात गरज असते ती फक्त एका शांत जागेची, जिथे फक्त वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचा आवाज आणि पायाखालून वाहणारी मऊ माती असते. आज आपण आलोय अशाच एका स्वर्गासारख्या ठिकाणी, गारपेट प्लॅटूला. इथलं सौंदर्य फोटोमध्ये नाही, प्रत्यक्ष पावलांमध्ये जाणवतं. हलकसं पाऊस, चहूबाजूंनी पसरलेली हिरवळ आणि निसर्गाचा निवांत श्वास, हे सगळं तुम्हाला दाखवायला निघालोय आजच्या या ब्लॉगमध्ये. तर तयार आहात ना? चला मग निघूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे गारपेट प्लॅटूला, जे माथेरानच्या जवळच आहे. आणि आता आपण आहोत CBD बेलापूर स्टेशनला. इथून आपण ट्रेन पकडून जाणार आहोत. तर कसा जाणार आहे, पुढे काय एक्सपिरियन्स असेल, हे नको रे बाबा, आता भुकायला लागलं, काय एक्सपिरियन्स असेल ते तुम्हाला सांगतो. तर बघत राहा ब्लॉग. पहिला आपण तिकीट काढून घेऊया. यूजिंग मॅप. भिवपुरी इकडे आला. हा भिवपुरी इकडे. भिवपुरी हा कुर्ला चाललो आहे. जर्नी डिटेल्स. रिटर्न काढूया आपण. रिटर्नचे टोटल 60, म्हणजे सिंगल 30 रुपीज आहे. पेमेंट करायला बंद करायला लागेल. पेमेंट झाला आहे, तिकीट पण आलं आहे. आता चला प्रवासाची सुरुवात करूया. जास्त कोण माणसं दिसतच नाही. आणि हा टाईम सांगायचा विसरलो, 4-5 झालेत. आणि तिथे आता बेलापूरवरनं ट्रेन आहे. बेलापूरवरनं आपण जाणार आहोत पहिले कुर्ला, तिथून मग कर्जत खोपोली ट्रेन पकडून आपण भिवपुरी स्टेशनला जाणार आहोत. ट्रेन आता स्टार्ट झालेली आहे. पूर्ण डब्यामध्ये मी एकटाच आहे, कोणच ना आजूबाजूला. तिकडे बघूया त्या साईडला कोण आहे का. त्या साईडला पण नसेल कोणच. तिथं वाटतं पहिल्यांदा तितक्या लवकर उठून आलं आहे. बघूया काय होतं आहे. सकाळ सकाळ पण गर्दी आहे. चला पटकन ट्रेनमध्ये चढूया. मी आता भिवपुरी स्टेशनला पोचलो आहे. मस्त सनराईज झाला, क्लाउड्स वगैरे, मस्त वातावरण आहे. आणि पाऊस पण मध्ये मध्ये पडतो. येता येता एकदम जोराचा पाऊस पडत होता. तर काय माहिती तिकडे गेल्यावर पाऊस असेल नसेल. आता तर नाही आहे, पण बघूया पुढे काय होतं आहे. भिवपुरी स्टेशनला तुम्हाला जर यायचं असेल तर CSMT वरनं ट्रेन्स असतात चालू, कर्जत खोपोली. त्यातून कुठलीही तुम्ही पकडू शकता. ते भिवपुरी स्टेशनला तुम्हाला सोडेल. जर तुम्ही पनवेल साईडनी येणार असाल तर तुम्हाला ठाणे किंवा कुर्लाच्या इथे जायला लागेल. आणि तिथून मग तुम्हाला ट्रेन ही पकडायला लागेल, जसं मी आज पकडली आहे. हा आता इकडे स्टेशन आहे. स्टेशनच्या वेस्ट साईडला येऊन इकडे सरळ येऊन इकडे जायचं आपल्याला. ही कमान दिसली की तुम्ही मेन रोडला येता. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. याच्या बाजूला कमान आहे. तिथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. आज हम गार्बेज प्लेटो को आए, तो गार्बेज प्लेटो अपने को दिख रहा है वो जो सामने है वहाँ पे अपने को टॉप पे जाने का है। ओके, सो ये बेस विलेज से हम ऊपर जाएंगे। आता 8:24 झालेत आणि आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रवास बघूया आता. आता इथे धूम लेकच्या इथे थांबलो आहे. हा जवळच आहे स्टेशनपासून, जास्त लांब नाही आहे. रिअल ट्रेक आपला आता स्टार्ट झालेला आहे. हा जो लेक आहे लेकच्या बाजूने आपण चाललो आहे. पूर्ण असा चिखलवाला रस्ता आहे आणि इथे आता मस्त व्ह्यू दिसतोय. सगळीकडे डोंगर, काय माती एकदम मुख्यमध्ये, आणि वॉटरफॉल्स पण दिसायला लागले आता मस्त. फार सुंदर वाटतंय. हा एक वॉटरफॉल इकडे एक आहे, परत तिकडे पलीकडे पण आहे छोटासा. क्लायमेट मिनटाला चेंज होतोय. आत्ता पाऊस पडत होता, आता मध्येच ऊन होतोय, आता लगेच पाऊस पडायला लागला. भाई चाललंय काय. आता आला पाऊस आला. आता थोडासा पाऊस आलेला, रेनकोट घालायला घेतला, परत ऊन आला, परत आता पाऊस आला. ऊन पाऊस चालूच आहे. फुल भारी वाटतंय आणि वेदर इथला जाम भारी आहे एकदम. मस्त. आता इथे धबधबा आहे, पुढे पण आहे इकडे. वरतून आय गेस हा इथे दिसतोय, तो तिकडून वाहत तिकडे जातोय. त्या साईडला चाललंय, तिकडून वरतून आहे रस्ता. गेला पाय भिजले शूज. जाऊ दे आता काय. शूज बघा, शूज गेला. मला वाटतं असा शूजचा शेवटचा दिवस आहे. धबधब्याच्याच राईट साईडने वरती चढत हा रस्ता प्लॅटूकडे जातो. मॉन्सून ट्रेक म्हणजे फुल ऑफ व्ह्यूज, आणि ते व्ह्यू बघू शकतो. खूप भारी. मध्ये तिकडे ऊन आहे, मध्ये ढग आहे. फुल भारी वाटतं. आगडी पाहिजे, आगडी आहे.
आम्ही इथल्या बेस विलेजला आहोत. या गावाचं नाव सागाची वाडी आहे. म्हणजे वाडी म्हणजे तर छोटंसं गाव आणि साग म्हणजे झाड आहे आणि त्याच्यावरनं ह्या गावाचं नाव इथे आलं आहे. याच गावातल्या एका घरात आम्ही रेस्ट करायला थांबलो. या घराच्या अंगात मस्त शेण सारवलं आहे. म्हणजे जुन्या घराची माझी आठवण आली. आमच्या इथे पण मम्मी अशीच खाली शेण सारवायची अंगणात. अर्धा तास रेस्ट करून आता आम्ही निघालो परत. बॅग्स वगैरे इथेच ठेवलेत घराच्या इथे. फक्त एक पाण्याची बॉटल घेतली हायड्रेशनसाठी. Hydration is very important while trekking. आता हे थोडंसंच राहिलं. मागे बघू शकता तुम्ही. इथपर्यंत नॉर्मल होता आणि इथं थोडासा आता रिस्की आहे. घसरून पडू शकतो इथं कोणी. तर येणार असतील तर आरामात या. इथून थोडं आता दगडच दिसतात. पुढे बघूया कसं आहे. हा इथे स्पॉट आला का इथे थोडीशी घसरण आहे मग अशी दाखवलेली ती. तर तुम्ही इकडून असे आलात का इथून जाऊ शकता. म्हणजे इथे दगड आहेत, जास्त घसरणार नाही आणि इथे जास्त रिस्की पण नाही. वरतून जाऊ शकता. ट्रेक करून फायनली आता आम्ही पोचलोय आणि काय नजारा आहे इथे. पूर्ण तिकडे वॉटरफॉलच दिसत आहेत. हा इकडे एक आहे, हा इकडे एक आहे, 2 3 4 5 6 इकडे पण आहेत. 7 8 9 10 जाम भारी व्ह्यू आहे. मेन जो गार्बेज पॉइंट आहे तो हा इथे आहे आणि हा पूर्ण मंदिरांचा हा डोंगर आहे. आणि इकडे हा जो जेवून रिलॅक्स होऊन आता आम्ही निघालो आहे परत खाली जायला. जेवण आम्ही तिथेच जिथे बॅग्स वगैरे ठेवलेल्या सागराची वाडी तिथे. आय ग बाबा कॉन्टेंट भेटला. मग तिथंच गाय आली धावत, घाबरली सगळी. एक मस्त वॉटरफॉल आहे तिथे सर्वजण चाललो आहे. मस्त तिथे पण रिलॅक्स होऊ. तर चला. पावसाचं नक्की चाललंय काय. येतोय जातोय. आता ऊन आला. बाबा रे बाबा.
आम्ही आलो आता परत वॉटरफॉलच्या इथे. मस्त त्याच्यात आंघोळ तर नाही करणार, पण असं पाण्यात पाय ठेवू मस्त आरामशीर. वरतून खाली इकडून आला, मस्त पाण्यात जाऊया. पाण्यात जायची खूप इच्छा आहे, कपडे तर नाहीत. जाऊ दे, होऊ दे खर्च. हॅलो बाबा, दगड आहेत. तुम्ही याल तर आरामात या, कारण की इथे दगड आहेत. भारी वाटते. पाण्यात उतरून जी एन्जॉयमेंट केली आहे ना, जाम मजा येते. आणि एक दिवस चड्डी ओली झाली तर काय झालं, मजा परत नाही येणार. आता कपडे तर ओलेच आहेत, तसंच जावं लागेल, ऑप्शनही नाही आहे. निसर्गाचा एवढा सुंदर आवाज असताना स्पीकर वगैरेची काय गरज आहे. गाणी तर आपण घरी ऐकतोच, बाहेरही ऐकतो, कुठे गेल्यावर ऐकतो. आणि नेचरचा आस्वाद घ्यायला या ना तुम्ही. म्हणजे जो रिअल एक्सपिरियन्स आहे ना, तो स्पीकरला गाणी लावून बिलकुल नाहीत. दमून भागून घरी आलो आणि येऊन डायरेक्ट झोपलो. ट्रेनला पण खूप गर्दी होती आणि शूट करण्या एवढी कॅपॅसिटी पण नव्हती माझी. इन शॉर्ट ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला किती 3 ते 3.5 तास लागतील वरती पोचायला भिवपुरी स्टेशनपासून. आणि एक्सपिरियन्स फार भारी होता. म्हणजे नेचरचा रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. जाताना जे मस्त वारा येतो आहे, मस्त धबधबे आहेत जागोजागी, मस्त पायवाट पण सुंदर आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि जाताना मध्ये मध्ये स्टॉल्ससुद्धा आहेत, तर ते स्टॉल्स बघून तुम्ही जाऊ शकता. मध्ये रस्ता चुकण्याची काही तेवढी शक्यता नाही आहे. तर नीट जा, स्टे सेफ. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल. लाईक, शेअर आणि कमेंट तर तुम्ही करालच. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.